इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय? हा शब्द आपण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांकडून ऐकून घेतो. इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा प्री डायबिटिक फेज. पण नेमकं शरीरामध्ये काय होत असतं हे सगळ्यांना स्पष्ट नसतं. भूक खूप वाढते आहे, वजन विशेषतः पोटाभोवती खूप वाढलेलं आहे, रिपोर्टमध्ये शुगर बॉर्डरलाईन आलेली दिसते. अशा वेळा अनेकदा बॅकग्राऊंडमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स चालू झालेला असतो. सगळ्यात आधी इन्सुलिन काय आहे ते आपण समजून घेऊयात. इन्सुलिन हा एक हार्मोन आपल्या पॅनक्रियामध्ये बीटा सेल्समधून तयार होत असतो. आपण जे काही खातो त्याच्या शेवटी ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. हा ग्लुकोज ब्लडमध्ये येत असतो. आता हा ग्लुकोज पेशींमध्ये जाऊन एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळायला सुरुवात होते. इथे इन्सुलिन काम करतो. इन्सुलिन पेशींच्या रेसिप्रेटरला बाइंड करून ठेवत असतो आणि ग्लुकोज आत घेऊन जातो. मसल सेल्स किंवा फॅट सेल्स किंवा लिव्हर सेल्स यांना ते ग्लुकोज वापरायला भाग पाडतो. सोप्या भाषेत जर सांगायला झालं तर इन्सुलिन म्हणजे किल्ली आणि पेशी म्हणजे दरवाजा. किल्ली लागली की दरवाजा डेफिनेटली उघडला जाणार आणि शुगर आतही जायला सुरुवात होते. आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय? तर पेशी इन्सुलिनला नीट रिस्पॉन्स करत नाही, म्हणजे दरवाजा किल्लीला ओळखतच नाही अशी अवस्था निर्माण होते. त्यामुळं ग्लुकोज पेशींच्या आतमध्ये जातच नाही आणि ब्लडमध्ये आपल्याला शुगर लेवल वाढायला सुरुवात झालेली दिसून येते. बॉडीला वाटतं शुगर आत गेली नाही, म्हणून पॅनक्रिया अजून जास्त इन्सुलिन तयार करायला सुरुवात करतो. काही काळ हा जास्त इन्सुलिन शुगर कंट्रोलमध्ये ठेवतो, परंतु बॉडी आतून हाय इन्सुलिन स्टेटमध्ये जाते. हळूहळू पॅनक्रियावर ताण यायला सुरुवात होते. एक वेळ अशी येते की पुरेसा इन्सुलिन तयार होऊच शकत नाही. तेव्हा ब्लड शुगर लेवल कायमली आपल्याला वाढलेली दिसते. म्हणजेच प्री डायबिटिक असो किंवा डायबिटिक फेज असो ही आपल्याला डायग्नोस होऊन जाते. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स हा डायबिटीजची सुरुवातीचा टप्पा आहे, हे आपल्याला विसरून नाही जमणार. आता इन्सुलिन रेझिस्टन्स का वाढतो? सगळ्यात कॉमन कारण म्हणजे पोटाभोवती चरबी, बेली फॅट जास्त असेल तर इन्सुलिन नीट काम करू शकत नाही. वेस्ट साईज जास्त असणं हा एक सगळ्यात मोठा संकेत आहे. दुसरं कारण आहे ते म्हणजे फिजिकली इनॲक्टिव्हिटी, म्हणजे दिवसभर बसून राहणे, एक्सरसाइज न करणं, हे त्याला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण राहतं. तिसरं कारण आहे रिफाईंड कार्ब्स, प्रोसेस्ड फूड, शुगरी ड्रिंक्स. चौथं कारण आहे झोप कमी येणं, स्ट्रेस सतत वाढत राहणं. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हा प्रॉब्लेम दिसून येतो. स्त्रियांमध्ये PCOD असल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त दिसतो. प्रेग्नन्सीमध्ये जेस्टेशनल डायबिटीज झाल्यामुळे पुढेही रिस्क फॅक्टर वाढत जाते. इन्सुलिन रेझिस्टन्स मग कसा ओळखायचा आपल्याला? तर फास्टिंग शुगर जर 100च्या वरती जात असेल, तुमची HbA1c नावाची जी रक्ताची तपासणी आहे ती 5.7 ते 6.4च्या दरम्यान येत असेल तर आपण प्रीडायबिटिकचा संकेत असू शकतो. हा ट्रायग्लिसराईड लेवल्स वाढलेले आहे, HDL लेवल्स तुमची कमी झालेली आहे, BP वाढलेला आहे, हे सगळं मेटाबॉलिक इम्बॅलन्स दाखवत असतं. काही लोकांच्या मानेभोवती काळपटपणा आपल्याला दिसून येतो, हा सुद्धा एक संकेत असू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं? कार्ब इनटेक बॅलन्स करणं गरजेचं आहे. प्रोटीन किंवा फायबर हे आपल्याला खाण्यामध्ये वाढवणं गरजेचं आहे. प्रोसेस फूड जे आहे ते कमी करणं गरजेचं आहे. दररोज किमान 25 ते 30 मिनटं आपल्याला ब्रिक्स वॉकिंग करणं महत्त्वाचं आहे. वेट कंट्रोल करणं, झोपेचं पॅटर्न सुधारणं, हे सगळं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारायला आपल्याला मदत करतं. फक्त शुगर्स नंबर्समध्ये कमी आणणं हे पुरेसं नाही आहे. रूट कॉज म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स हा सुधारणं गरजेचं आहे. याच ठिकाणी माधवबागमध्ये मेटाबॉलिक करेक्शनवरती विशेष भर दिला जातो. शुगर कंट्रोलमध्ये करणं, वेट मॅनेजमेंट, डाएट प्लॅनिंग, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, त्याचबरोबर कार्डियाक प्रोटेक्शन्स यावरती एकत्रित काम केलं जातं. कारण इन्सुलिन रेझिस्टन्स हा फक्त डायबिटीज नाही तर फ्युचर हार्ट रिस्कचा देखील संकेत आपल्याला देत असतो. लवकर ओळखणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. तर इन्सुलिन रेझिस्टन्स रिव्हर्स करणंही आपल्याला सहज शक्य होऊन जातं. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन क्लिअर वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.